तिथून सर्वच्या सर्व बाईक हटवायचेत, कारण पाहुण्यांचा ताफा येतो आणि एक 4 व्हीलर सुद्धा वरती पार्क केलं. त्याच्या चालक मालकांना सुद्धा विनंती करेन, कारण ज्या काही कार्स येणार आहेत त्या तिथून जाणार आहेत, तर आपण याची नोंद घ्या. आयोजकांचा ताफा पोहोचतोय 5 मिनिटांमध्ये, मग ते स्वतः त्या बाईक कुठेही नेऊन ठेवतील आणि तुम्हाला शोधावं लागेल. दिलगिरी व्यक्त करेन, मात्र या सूचनेचं आपण पालन करा. रस्त्याच्या टच जो एंट्रीचा रस्ता आहे तिथे पण काही बाईक आहेत. तर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे स्वर्गीय कुशाल पाटील यांचे छोटे बंधू नितीनदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नितीन, आपले मनपूर्वक आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. सर्व बाईक्स आणि सर्व 4 व्हीलर आयोजकांचा ताफा तिथे येतोय. जे आमचे गोलेवाले आहेत त्यांना विनंती करेन, तिथे सुद्धा काही बाईक्स आहेत. बैलगाडा येतो इथे, जरा मी विनंती करेन बघा, तिथून बाईक्स आल्या पाहिजेत. सूचना तुम्हाला समजल्या असेल तर आमचं ऐका आणि मॅच ऑन करा. जितू पाटील आणि प्रणित गायकर सामना सुरू झालाय, सेमीफायनल. चला एकदा जोरदार टाळ्या उद्या. ग्रामस्थ मंडळ चषक ची ही सेमीफायनल. पहिला चेंडू निखिल भोईर. पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे, फिल्डर रेडी आहे, चेंडू पकडलाय आणि तिथे झाली मिसफिल्ड. या छोट्या छोट्या चुका खूप महत्वाच्या असतील. सामना सेमीफायनलचा आहे. विजेता कोण होणार, कोण होणार विजेता? मिनिमम सेकंड प्राइज 33,333, फर्स्ट प्राइज 66,666. पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देऊया. अजूनही बाईक तिथे पार्किंग आहेत, आपण याची नोंद घ्या. ओव्हर नंबर 1 निखिल भोईर. 2 धावा आले जितू पाटील आणि प्रणित गायकर. आई गावदेवी 11 संघ बेलवली. हा चेंडू टप्पा पडला, उसली पाहायला मिळाली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न फसला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होईल सांगता. संघाची धावसंख्या पहिल्या चेंडूवर 2 आल्या आणि त्यानंतर हा डॉट बॉल सुद्धा. हालचाल सुद्धा पाहतो. इनसाइड सर्कल, काही फिल्डर तिथे रेडी आहे. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. पुढचा चेंडू लाईन पाहिली, फटका खेळला डीप कडे, फिल्डर रेडी, शॉट इनसाइड सर्कलला पकडला हा झेल आणि पहिला धक्का. बॅटिंग करत असताना आई गावदेवी बेलवली या संघाला. जे महाराष्ट्रातील पहिले बायकरमॅन समालोचक आहेत, तर सनी फडके आणि शिवदास माले हे आमचे प्रमुख पाहुणे, यांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम. आणि नरेश माळी यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. मी ग्रामस्थांना विनंती करेन, ग्रामस्थ डोंगराचा पाडा यांना विनंती असेल. 3 चेंडू संपले, धावा 2 आहेत. 1 विकेट. नवीन फलंदाज आबी चोरगे. प्रमुख फलंदाज आहे, संघाचा प्रमुख खेळाडू मैदानावर, त्याचं थांबणं महत्वाचं आहे. जितू पाटील बाद झाला, प्रणित गायकर आणि अभिला डाव सांभाळावं लागेल. हाफ ट्रॅकर लॉफ्ट करतोय, लॉफ्ट स्ट्रोक ऑन साइडला, हा व्हेरी क्लोज, मिळेल चौकार. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर इथे मान्यवरांची रॉयल एंट्री होणार आहे. तर समोर काही बाईक्स आहेत त्या हटवा तिथून. गोलंदाज तयार निखिल भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक तडाखा ऑन साइडला, फिल्डर रेडी, पकडलाय झेल आणि ही विकेट. टोटल स्कोर 6, गडी बाद झाले 2.
मान्यवरांचं आगमन होत आहे अंश एंटरप्राइजेसचे ओनर्स खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश माली त्यांच्या समवेत छोटा सरजा बैलाचे मालक नानाशेठ प्रधान निलेशेठ प्रधान यांचं आगमन झालेलं आहे। यावं आपण व्यासपीठावर आपलं ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे। तर नक्कीच मॅच कडे वळूया आपण। पाहुण्यांचं शुभ आगमन झाले। संपूर्ण आमचा आयोजक ताफा, संपूर्ण आमचे श्रीराम विठ्ठल रखमाई गावदेवी क्रिकेट क्लब ढोंगऱ्याचा पाडा। यस 2 विकेट ग्रामस्थ मंडळ स्वर्गीय कुशाल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो नारिवली आणि बेलवली यंगिस्तान आहेत यंगस्टर या संघामध्ये आणि एक चांगला क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। अंकुश डोंगरे या आपण व्यासपीठावर निश्चित स्वरूपात स्पर्धेसाठी त्यांचं एक खूप मोठं योगदान आहे। स्वागत आहे तुमचं। सुस्वागतम सहर्ष स्वागतम। 2 विकेट धावा धावफलकावर 6 सेमीफायनल इम्पॉर्टंट मॅच। दोन्ही संघ विजयासाठी झगडतील। विजयानं आनंदित होणं पराभवानं निराश होणं हा निसर्गाचा नियम आहे। स्पर्धा वेगळी आहे, दर्जा चांगले। ओव्हर कंप्लीट पहिले षटक संपले आणि धावा धावफलकावर 6। बॅटिंग लाईनअप करत असताना संघ आपण पाहतोय आई गावदेवी 11 पेलवले। ओव्हर नंबर 2 गुरदास भोईर गोलंदाजी करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवले। पहिला चेंडू टप्पा पडला, उसळी मिळाली। काय अप्रतिम भेदकता आहे। आज अशा दर्जाची गोलंदाजी आम्ही बेलवलीकडून पाहिली, नारिवलीकडून पाहिली, खिरणेकडून त्यांचा गोलंदाज होता। खिरणेचा अगदी मागच्या सामन्यामध्ये पाहिलं 4थं षटक फेकणारा अतुलने इम्प्रेस केलं आणि ही लाईन आणि लेंथ खूप दर्जेदार असते। गुरदास भोईर डॉट आला, धावा धावफलकावरती 6। फुटवाचा वापर, शरीरभेदी गोलंदाजी, दबाव निर्माण झालाय। अशा परिस्थितीमध्ये दबाव तुम्हाला झुगारून चांगला क्रिकेट दाखवावा लागतो। क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, आर जबाबदारी, इंटेलिजंट या सर्व गुणांना महत्त्व देणं सामन्यातील पहिलं सत्र। ओव्हर नंबर 2 सलग 2 चेंडू डॉट, धावा 6, 2 विकेट। तिसरा चेंडू लॉफ करतोय, फुल टॉस चेंडूला दिलं चोख प्रत्युत्तर, डीप कडे फिल्डर तिथे रेडी, व्हेरी क्लोज होता। आपण पाहतोय जरूर धाव पूर्ण करेल। कौतुक करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीच्या सर्व खेळाडू गोलंदाज स्पेशली शांत बसवले। आपण पाहतोय गुरुदास भोईरला 2 डॉट, त्यानंतर 2 धावा, एकूण धावा धावफलकावरती 8। बॅटिंग करेल पुन्हा एकदा प्रणित गायकर। 3 चेंडूचा सामना केलाय, वैयक्तिक 2 वर। खोलात टाकलाय, व्हॉट अ बॉलिंग, नाईस बॉलिंग। दिशा, टप्पा, विभिन्नता, चेंडू फेकण्याचं कौशल्य, आर्म खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो आणि बघा हे कौशल्य। गुरदास भोईर 3 चेंडू डॉट, 4 मध्ये 3 डॉट, 2 धावा आपण पाहतो आणि एकूण धावफलक धावा नमूद होतील 8। गुड बॉलिंग, अटॅकिंग बॉलिंग, गोलंदाजीचा दर्जा दाखवते। रिदम किती चांगला आहे बघा, चांगला समन्वय। स्लोवर 1 आणि हा फेकलाय, दणदणीत षटकार ऑन साइडला, ब्रिलियंट पॉवर। गुरु प्रवीण मॅनेजमेंटचं आपल्याला आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण 4:38 झालेत आणि 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि बघा किती चांगली नियमावली। एकदा आयोजन आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक वर्ग। 11 मॅचेस वेळेवर संपन्न करणं आणि आता सेमीफायनल आहे, एवढं सोपं नाही आहे।
लॉफ्टेड हिट, बिग स्ट्रोक, हम भी किसी से कम नहीं, बुला के डर कुछ अलग कर आणि तुफानी हल्ला. हा झाला पलटवार. प्रणीतच्या बॅटिंगसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. एकूण धावा पहिल्या षटकामध्ये आल्या 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये 14. एकूण धावफलक 20. ची परवानगी नाही. भरपूर पारितोषिक आहेत. जवळपास 1 तास आयोजकांचा जाऊ शकतो. तर खेळाडूंना विनंती करेन, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, त्यानंतर 2 मालिकावीर, बॅटर, बॉलर, फिल्डर, सिक्सर, सामनावीर आणि बाकीचे सन्मान. हा भरपूर मोठा कार्यक्रम आम्हाला संपन्न करायचा. 2 षटकं संपली. धावा दाफलकर 20. चला नारिवली, थोडा स्पीडअप ठेवा. नारिवली कॅप्टन थोडं आम्हाला कॉपरेट करा. ओव्हर नंबर 3. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, 14 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये धुव्वा केला. तो बॅटिंग करत असताना प्रणीत गायकरनं. प्राप्ती लाईव्ह आपण पाहतोय, लाईव्ह टेलिकास्ट. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा. ग्रामस्थ मंडळ चषकाची ही पाहतोय प्रतिष्ठेची लढाई. फायनलचा सामना यानंतर मात्र उपविजेता कमीत कमी विजयी संघ दावेदार होईल, जिथे रक्कम असेल 33,333. केतन पाटील क्षेत्ररक्षणामध्ये बदल. बॅटिंग करेल स्ट्रायकर एंडला सार्थक. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप स्क्वेअर लेग. ऑन साइडला पाहतो डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. ही व्ह्यूअर रचना आहे. खोदून काढला. ताकदीचा वापर. आउटफील्ड मध्ये वेग हे 2 धावेसाठी परतलेत. कमबॅक. सुरक्षित क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. जबाबदारी असते. आय सेटल असतात. तुम्हाला तुमच्या साजेसा खेळ करावा लागतं. सर्व सूत्र हातामध्ये घ्यावे लागतात आणि आता ते तंत्र मंत्र दाखवत असताना एकूण धावा दाफलकावर 21. बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली पोहोचला. 21. गोलंदाजी मार्कर गोलंदाज केतन पाटील. सिंगल आली. ओव्हर नंबर 3 पाहतोय बॅटिंग लाईनअप मध्ये पुन्हा एकदा प्रणीत गायकर. बॅक टू सिक्सेस. मात्र इथे बाद. आपल्या मार्गातील अडथळा दूर केला आणि इथे 4 मुंड्याची हा नडत होता गोलंदाजांना आणि त्याला नारिवलीच्या गोलंदाजांना बाद केलं. आणि इथे आपण पाहतोय एकूण 3रा धक्का. धावा दाफलकावर 21. 11. त्याचबरोबर श्रीराम विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ आणि गावदेवी क्रिकेट संघ डोंगऱ्याचा पाडा संघातील सर्व सहकार्यांचं कौतुक करावे लागेल. किती नेत्रदीपक आयोजन खऱ्या अर्थाने आपल्याला या मैदानात बघायला मिळतो. सुंदर सुशिस्तीत आयोजन, नियोजन व्यवस्था, वेळेचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन सर्व काही अप्रतिम. आणि आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ. चेंडू खराब आहे. थोडा दबाव. नव्या दमाचा फलंदाज आलाय दीप्तेशची बॅटिंग ऑर्डर थोडी चेंज केली. आधी सलामीला यायचा आणि आता नंबर 5 ला पाठवलंय. थोडं वेगळे आपण पाहतोय त्यांचं प्लॅनिंग आहे. धावा दाफलकावरती टोटल रन्स पाहतोय 22. छोटू दादा बादल मोरक्या ग्रुप यांचे धन्यवाद देऊया. आई एकविरा ट्रेडर्स, पूनम वॉटर सप्लायर्स, वरद इंटरप्राइजेस. पुढचा चेंडू गोलंदाज केतन पाटील. खोला टाकलाय. दबाव परिस्थिती सुस्थितीमध्ये पुन्हा आणून दिले. केतनचं कौतुक करायला पाहिजे. गुड बॉलिंग. सिंगल विकेट. वाईट डॉट. गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय. संतुलित गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेतल्या आणि संघासाठी जी धुरा त्याला सांभाळायची ती दाखवली. धावा 22. गडी बाद झाले 3. हा फटका जरूर झेल होणार का? रनिंग कॅच. थोडा अडथळा आला. लॉंग ऑनला बॅकअप करेल तितक्या वेगाने धाव पूर्ण होईल. धावांसाठी संघर्ष सूर्य. सर्व स्टॉल धारकांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. सर्व प्रेक्षकांचं. धावा 24 आहेत आणि सर्वांचं महागुरु आभार मानण्याची वेळ आली. 24 धावा 3rd ओव्हर. केतन पाटील ग्रामस्थ मंडळाची ही स्पर्धा पाहतोय. 15 डिसेंबरला सुरुवात झाली. आज 19 डिसेंबर आहे. स्वर्गीय कुशालदादा पाटील सर्वांना हवं असं असणारं व्यक्तिमत्व आणि यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे.
खोला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतो डीप कडे फिल्डर मिसफील्ड झाली आणि हा गेला. पंच इशारा करतील मिळतील 4 धावा. क्रिकेटमध्ये धाडस साहस मिलाप या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. संघाचा हातभार महत्त्वाचा असतो, जबाबदारी महत्त्वाची असते, तुम्हाला टॅलेंट दाखवायला लागतं. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतोय क्वालिटीची कमी नाही. अनेक क्रिएटिव्ह प्लेयर होत असतात, त्यांची नैसर्गिक खेळ दाखवत असतात. आणि गोलंदाजांना स्पेशली अशा परिस्थितीमध्ये व्हरायटी आणि व्हॅरिएशन या गोष्टींना लक्ष केंद्रित करावं लागतं. टोटल रन्स पाहतोय 28. शेवटचा चेंडू भन्नाट वेग होता, लेग स्टिक करून स्विंग करण्याचा प्रयत्न फसलाय. वाईटचा कॉल येईल, संघ पुढे सरकेल आणि एकूण धावा धाफलकावर 29. 29 रन्स ऑन बोर्ड. 29 धावा झाले धाफलकावर. केतन पाटीलला पाहूया, समोर उभा आहे फलंदाज दीप्तेश सार्थक आहे. ताकदीचा वापर ऑन साइडला डीप लॉंग ऑनला फिल्डर रेडी. यस गुड कॅच. फलंदाज होईल बाद. 3 षटक संपली आणि एकूण धावा धाफलकावर 29. मंडल चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत बघा, तुम्हा सर्वांचा डोंगराचा पाडा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण शांततेने क्रिकेटचा आनंद घेत आहात. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, त्यानंतर 14 आल्या. मॅचकडे लक्ष वेधूया. केतन पाटीलच्या षटकामध्ये टोटल रन्सचा सुद्धा आपण विचार करूया. चला स्पीडअप असू द्या. 4:46 झालेत. 4:46. लक्ष वेधूया मॅचकडे. तमाम क्रिकेट चाहता वर्ग, ग्रामस्थ मंडळ, पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव, क्रिकेट रसिक. शेवटचं षटक पूर्वार्धातील. पहिला चेंडू ड्राईव्ह करतोय, स्विंग झाला, चेंडू आतमध्ये आला. यष्टीरक्षक कमालीची भूमिका, डॉट बॉल. आणि गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये केतन होता आणि आता गोलंदाज पाहतोय रामकृष्ण पाटील. तर 9 धावा आल्या. थर्ड ओव्हर मध्ये 9 रन्स. लॉफ करतोय, फाईन लेग कडे चेंडू गेला, भेदून मिळतील 4 धावा. फलकावर 33 रन्स. प्रवास थोडा वाढवावा लागेल. अगदी प्रवीण आपण पाहिलं प्रत्येक सामन्यामध्ये 30, 32, 35, 39 अशा 50च्या वरती कुठल्याही संघाने प्रवास केला नाही. अल्पेशने आम्हाला छान माहिती दिली. राऊंड विकेट ट्राय करतोय, स्टायलिश पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडे 2 धावेसाठी निघाले. हो तेवढे तत्पर्य होते. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स 35. तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5व्या क्रमांकाचं 15,555 रुपयाचं आर्थिक जे कॅश प्राइज सहकार्य लाभलेलं आहे, रवींद्र गोपीनाथ फडके यांचं आगमन होत आहे. रविदादा या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. 3 चेंडूंचा खेळ बाकी. ऑन साइडला ड्राईव्ह करतो चेंडू, पुन्हा एकदा आउटफील्ड कडे चालला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. अल्पेश आम्हाला माहिती देतो आता सुद्धा 50 होतील का. एकूण धावा दाफलकावर टोटल स्कोर 39. चेंडू शिल्लक 2. चला स्पीडअप असू द्या, विनंती असेल खेळाडूंना. चेंडू शिल्लक 2. धावा दाफलकावरती 39. 39 रन्स आहेत. कमालीचा सामना होईल का. बेलवली संघ गोलंदाजी त्यांची ताकद, नारिवली संघ फलंदाजी त्यांची ताकद. तितक्या ताकदीचे दोन्ही संघ या मैदानावर सेमी फायनल खेळतात. फायनल मध्ये धडक कोण मारणार. रामकृष्ण पाटील 2 चेंडूचा खेळ बाकी. समोर उभा आहे डाव्या हाताचा फलंदाज
ओ लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, स्टॉप केली बॅट आणि हा डॉट बॉल. आता चेंडू असेल शेवटचा. डॉट चौकार 2, चौकार डॉट 5 मध्ये धावा दिल्या 10 आणि संघाची धावसंख्या 39. रामकृष्ण पाटील. ओ चांगली लाईन आहे मात्र अंपायर सिग्नल. ओव्हर कंप्लीट. एकदा कमबॅक चांगलं केलं. जरी 2 चौकार आले त्यानंतर जी वापसी केली ना, अप्रतिम अभेद्य कामगिरी. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 9, चौथ्या षटकामध्ये 10 आल्या. टोटल रन्स पाहते 39, 40 टार्गेट. यामुळे या महागुरु आणि दुसऱ्या अंकाकडे प्रवीण टेंबे यांच्याकडे आम्ही वळणार आहोत. थँक्स सागर. आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने 5व्या क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे 15,555 रुपये, त्याचे पुरस्कर्ते आमचे मित्र रवींद्र गोपीनाथ फडके यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. त्यांच्या समवेत खेरणे गावातील शांततेचे प्रतीक प्रदीप गोंधळे यांचं व्यासपीठावर आगमन. प्रदीप, आपले सरचे स्वागत आहे. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे 66,666 आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत सन्मान्य वरद एंटरप्राइजेस, प्रतीक शेट, विष्णू डोंगरे. डोंगरेचा पाडा त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 33,333 रुपये. पुरस्कर्ते आहेत ओम साई केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा अक्षय दिलीप शेठ फडके, तुमचं मनपूर्वक आभार. तृतीय क्रमांक 22,222 रुपयाचं ज्याने आर्थिक सहकार्य केलेले कॅश प्राइज सन्माननीय आरोही एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आदरणीय अंकुश डोंगरे. डोंगऱ्याचा पाडा अंकुश, तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चतुर्थ क्रमांक कॅश प्राइज 15,555 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत धनंजय पाटील पेंदर, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. 5व्या क्रमांकाचं कॅश प्राइज 15,555 रुपये आमचे रवी शेठ फडके. रविदादा, तुमचं मनपूर्वक आभार. आणि 6व्या क्रमांकाचं कॅश प्राइज 15,555 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत आई एकविरा ट्रेडर्स सन्माननीय श्री सुरेश शेठ ढोंगरे. आपले मनपूर्वक आम्ही ते सरचे आभार व्यक्त करत आहोत. प्रणित दादा, खऱ्या अर्थाने तुमचं प्रतीकचं बंधू आहेत प्रणित, तुमचंही प्रणित वरद एंटरप्राइजेस, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. चांगलं योगदान आहे. 66,666 रुपयाचं आर्थिक सहकार्य. आणि ओम साई मोबाईल नेटवर्कचे सर्वेसर्वा MIDC किंग मेकर म्हणून परिचित असणारे बघा प्रमोद आम्हाला इन्फॉर्मेशन देतात. अक्षयदादा फडके, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. मालिकावीरसाठी खऱ्या अर्थाने जे आम्ही फ्रीज रेफ्रिजरेटर पाहतो त्याचे पुरस्कर्ते आहेत आदेश जगन्नाथ डोंगरे आणि त्याचबरोबर अजय गजानन फडके, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर मालिकावीरसाठी DEF साठी जे फ्रीज आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत सर्जा ग्रुप घोड, आदरणीय नानाशेठ प्रधान आणि अरुण शेठ पाटील, तुमचं मनपूर्वक आभार. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी शिवजी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. MK वॉटर सप्लायर तेजस संजय फडके, तुमचा आभार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शिवजी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. स्वर्गीय खंडू पांडू डोंगरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्र ज्ञानेश्वर डोंगरे, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी खऱ्या अर्थाने जे शूज पुरस्कृत करण्यात आलेले आहे प्रगती ट्रान्सफर भरत डोंगरे, आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर बेस्ट सिक्सरसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शूज पुरस्कृत केलेले आहेत जितेंद्र कडू, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी महेश दगडू फडके यांचं खूप मोठं चांगलं योगदान लाभलं, तुमचंही मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. खेळ स्टार्ट. थँक्यू सो मच. रस्त्यावर ज्याने गाड्या पार केलेल्या आहेत बघा, कृपया लगेचच आपण बाजूला घ्यायचे आहेत. ओ टू कॉमेंट बॉक्स प्रवीण टेंबे. थैंक यू महागुरु. सेमीफाइनल के लिए दोनों टीम को शुभकामनाएं. मैच ऑन. रोमांचक मुकाबला. पहली बॉल स्क्वायर कट. टीम नारिवली आगाज होता हुआ पहली गेंद डी बैकवर्ड पॉइंट सीमा पार 4 रनों के लिए. ग्रामपंचायतीचे सरपंच
शैलेशदादा माले यांचे बंधू संदीप शेठ माले यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर तुमचे स्वागत आहे. बघा रस्त्यावर ज्यांनी थार गाडी पार केलेली आहे कृपया आपण बाजूला घ्यायची आहे. पहली गेंद करारा स्ट्रोक 4 रन, दूसरी गेंद पर वापसी हवा में गेंद मिलते हुए कैच टीम बेलवली को पहला विकेट मिल चुका है. टीट फॉर टैट जैसे को तैसा ये प्रत्युत्तर दिया बेलवली के गेंदबाज ने. हम भी किसी से कम नहीं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. पहले गेंद पे 4 बेलवली ने तालियां बजाई, नारिवली ने तालियां बजाई, लेकिन इस गेंद पे विकेट और बेलवली के दर्शकों ने तालियां बजाई. बराबरी का मुकाबला, शानदार क्रिकेट. ग्रामस्थ मंडल चषक 2024 में सबसे बेहतरीन मेहनत करने वाली हमारी पूरी कमेटी, सूरज डोंगरे, परेश, अक्षय कडू जुड़े, रोहित डोंगरे, अजय डोंगरे भी है, तेजस, जयेश है, कैलाश खरनेकर, प्रशांत फड़के, बालू का अच्छा योगदान है, संदीप पाटिल, रोशन डोंगरे, जितेंद्र कडू, रमेश फड़के, योगेश है, राहुल, रोहित, अल्पेश, शिवम, शैलेश फड़के और जयेंद्र डोंगरे, इनका भी काफी बेहतरीन योगदान है ग्रामस्थ मंडल चषक 2024 के लिए. तर दिलीप शेठ फडके यांचं काही क्षणात जिथे आगमन होईल आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. दिलीप दादा फडके तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. सेमीफाइनल अब आएंगे गुरुदास भोईर. पहले विकेट मिलते हुए 4 रनों पर 40 का लक्ष्य. आज सुबह से 50 रन किसी भी टीम ने नहीं बनाए. ये 9वां मुकाबला है, किसी भी टीम ने 50 का आंकड़ा नहीं छुआ. पता नहीं ये विकेट 40 रनों पे क्यों रुकती है. यहां पर भी 40 की जरूरत है. जबरदस्त मुकाबला. सेमीफाइनल जो जीतेगा सीधा मेगा फाइनल खेरने टीम के साथ खेलेगा. और खेरने टीम किसका इंतजार कर रही है, नारिवली या बेलवली. लकी ड्रॉ आपने अलग देखा. लकी ड्रॉ में जो टीम पहले 3 रन कंप्लीट करेगी उसे लकी ड्रॉ मिलेगा फाइनल का टिकट, और वो खेरने टीम को मिल चुका है. आशीष थे वहां पर. अगली गेंद कट किया, दिमाग का इस्तेमाल, अपर कट से गेंद को दिशा दी, शॉट थर्ड मैच सीमा पार, दूसरा चौका. मैदानाच्या आतमध्ये कोणी शिरकाव करू नका. नारिवली क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आहेत. सन्मान्य माजी सरपंच रामशेठ भोईर नारिवली दादा तुमचं मनपूर्वक आभार. गुरुदास भोईर तैयार है वापिस. 2 चौके 4 गेंद का खेल समाप्त हुआ. 2 डॉट 1 विकेट, 2 गेंद बची है. गेंदबाजी के लिए बेलवली के सबसे मशहूर गेंदबाज प्रणीत गायकर. बेलवली 40 बचा सकती है क्या? अगर ऐसी गेंदें डॉट निकली तो जी बिल्कुल बचा सकती है. मौसम है मस्ताना, हर कोई ग्रामस्थ मंडल चषक का दीवाना. यहाँ पे मेला लग चुका है, क्रिकेट का मेला. हवा में गेंद, नीचे फील्डर, पीछे फील्डर, मिल गई विकेट. काम तमाम गुरदास का. दूसरी सफलता बेलवली के खाते में. तरी ते आपण पाहतो एकेकालचे पालेखुर्द गावातील श्री गणेश क्रिकेट संघाचे नामवंत क्रिकेटर आशीर्वाद भगत पालेखुर्द क्रिकेटचा आनंद घेतात. आशीर्वाद तुमचे मनपूर्वक आम्ही ते स्वागत करत आहोत. 2 विकेट 5 गेंदों पर 2 चौके 8 रन. गुरदास के बाद बल्लेबाज आदित्य की पारी समाप्त हुई. अब नयन पाटिल के साथ नए बल्लेबाज आते हुए संदेश नयन की जोड़ी A1 है. नयन की बात करें तो इन्होंने हर मैच में अच्छा खेला है. जब तक नयन विकेटों पे बेलवली के लिए बहुत खतरा है, और नयन पाटिल लॉस स्ट्राइक एंड पर है. लेकिन आखिरी बॉल ये है सेमीफाइनल, ये मैच बहुत ही इंपॉर्टेंट. ओ यहाँ पे अपील है बल्ले का किनारा. जी हाँ ना, बहुत कुछ सवाल है, लेकिन चालाकी बेलवली की बढ़िया. ये फंसाते अंपायर को, अंपायर नहीं फंस पाएंगे. डॉट निकली. आखिरी गेंद 0, 4 गेंद डॉट, 2 चौके. मैच 8 रन लगे स्कोरबोर्ड पर. अब जीत के लिए जो 40 थे अब रहे 32. गेंदे बची 18, 3 ओवर 32 रन. कौन जाएगा फिनाले में? लेकिन ग्रामस्थ मंडल चषक की ट्रॉफी कौन उठाएगा, कौन चैंपियन बनेगा, और कौन फाइनल का दरवाजा ठकठकाएगा? खेरने टीम किसका कर रही है इंतजार? खेरने टीम के आशीष ने 3 रन सबसे पहले दौड़े और वो टीम फाइनल में गई. लेकिन अब ये दोनों टीमों को थोड़ी मेहनत करनी पड़ेगी. नारिवली की बात करें तो हमारे बेहतरीन कमेंटेटर जगदीश पाटिल सर इसी गांव से बिलोंग करते हैं, फ्रॉम नारिवली. और बेलवली की बात करें तो हमारे दिनेश पाटिल सर,
वो बेलवली से बिलोंग करते तर तो निश्चित स्वरूपात चिन्याबाई ट्रान्सफरचे ओनर्स अजय शेठ फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि संदीप दादा माली, संदीप शेठ या पण व्यासपीठावर केरेने मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. कैलाश पाटिल है गेंदबाजी के लिए, ये दिल मांगे मोर 3 ओवर 32 बहुत आसान है नारिवली के लिए. नारिवली पहला मुकाबला सुपर 12 का हारते हारते जीती. मुझे लगा ये पूरी हार गई थी, लेकिन 5% इनके पास थे तब जाके वो जीती. अब वापस नारिवली को मौका मिला है सेमीफाइनल का. नारिवली का नसीब अच्छा है क्योंकि नागजरे ने भी 3 कैच छोड़ी उनकी सेमीफाइनल क्वार्टर फाइनल में, और नयन की भी कैच छोड़ी थी, फिर वापस नारिवली जीती. आज नारिवली का नसीब अच्छा है भाई. क्या आज भी वो करिश्मा करेगी? 3-32 का समीकरण. लोअर फुल टॉस बल्ले के जड़ में लेजर बॉल की है कैलाश पाटिल गेंदबाज ने. इस गेंद पर आएंगे 0. संदीप शेठ माली यहां पर आते हुए अंश 11 के पैकर टीम को सपोर्ट करने के लिए. नयन डॉट खाते हुए गेंद को 17 गेंदे 32. एक डॉट गेंद महंगी साबित होगी. अब ये सेमीफाइनल मजा आएगा दोस्तों, कहीं मत जाइए, ये बड़ा मैच होगा. जरूरत नहीं थी यह शॉट खेलने की. नयन की दूसरी गलती. सीधे बल्ले से आपने मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता था, ये टेढ़ा बल्ला करने की जरूरत नहीं है. ऐसी गेंदों पे प्रेशर आएगा. बेलवली का खेल देखिए बहुत बढ़िया है, बड़ा ही उम्दा है. 3 डॉट, क्या मुकाबला बना है. 2 डॉट. कमाल की पारी, कमाल की गेंदबाजी, ये मंझावा गेंदबाज है कैलाश पाटिल. ये संकट मोचक गेंदबाजी बेलवली का. राउंड विकेट. फुल टॉस गेंद है, लॉन्ग ऑन पे फील्डर मौजूद है. 1 रन मुकम्मल. 2 के लिए पलटे जी नहीं, 1 पे संतुष्ट. फील्डिंग एफर्ट, थ्रो परफेक्ट, क्योंकि ये सेमीफाइनल है. 1 रन कीमती है भाई. ग्रामस्थ मंडल चषक जहां पे 2 फ्रीज है, 2 खिलाड़ी ये मैन ऑफ द सीरीज का फ्रीज लेके जाएंगे. ABC और DEF यानी 6 टीमों में से 2 खिलाड़ी को बड़ा तोहफा मिलेगा. टीम का टोटल बनता हुआ 9 रन. 31 चाहिए और गेंदें बची है 15. क्या कश्मकश मुकाबला है और बढ़िया मुकाबला है. बल्लेबाजों को मशक्कत करनी है, कमर कसनी है, और बल्लेबाज इम्तिहान की घड़ी आ चुकी है. अग्नि परीक्षा है बल्लेबाज के लिए. अग्नि परीक्षा, ये अग्नि परीक्षा से कम नहीं. कितनी बढ़िया उछाल है गेंद में, बल्ले के स्लॉट से दूर है गेंद. ये लाइन अच्छी है गेंदबाज कैलाश की. मंझा हुआ गेंदबाज है कैलाश. इतने आसानी से बेलवली मुकाबला नहीं छोड़ेगी भाई. कैलाश उम्दा स्ट्रोक, हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, अंदर है गेंद, लॉन्ग ऑफ पकड़ेंगे कैच. जजमेंट सही. तीसरी विकेट मिली है. पारी समाप्त होती हुई संदेश की. तीसरा झटका नारिवली को. बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आपले उत्कृष्ट क्रिकेट समालोचक दिनेश पाटील यांचा आपण उल्लेख केला. सतीश पाटील माजी उपसरपंच बेलवली, त्यांच्या संकल्पनेतून जानेवारी एंडिंगला खऱ्या अर्थाने बघा निश्चित स्वरूपात प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. सतीश दादांचा आपण खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करूया. बेलवली तो क्रिकेट का माहिर घर, उसे आप कह सकते हैं महागुरु. बहुत बड़ी बड़ी लीग बेलवली में खेली जाती है डे नाइट. शुभेच्छा होगी उनको. 3 विकेट गिरे. अब 14 गेंदों पे 31 चाहिए. व्हाट अ मैच. बेलवली के पक्ष में मुकाबला आ रहा है. ये खिलाड़ी पिछले मैच का हीरो था, ये बॉलर. इन्होंने ट्रॉफी ली थी अभी. ये गेंदबाज है वो 10 नंबर की जर्सी. कैलाश पाटिल का जादू बिखेर दिया. ये बढ़िया गेंदबाजी है, बिल्कुल चीन डबाक डमडम कह सकते इसे. जादुई गेंदबाजी. 2 ओवर का खेल समाप्त है. स्कोर बोर्ड पर 14 गेंदे 31 थे, 13 गेंदे 31, अब 12 गेंदे 31 रन चाहिए. व्हाट अ मैच. कैलाश की लाजवाब गेंदबाजी. इस ओवर में 1 रन 1 विकेट. कंजूसी गेंदबाजी, इकोनॉमिक स्केल. आप जीत के लिए 2 ओवर में 31. बहुत बढ़िया मुकाबला. ये होता है सेमीफाइनल. देखिए एक मुकाबला बैलेंस रहा. वामजे 40+ नहीं आई, इसीलिए आयोजनकर्ताओं ने सेमीफाइनल 4 ओवर का रखा. अगर वक्त बचेगा तो फाइनल भी कितने ओवर का होगा वो सोचा जाएगा. जी 12-31. नयन पाटिल जब तक है नारिवली है सेफ. यही नयन पाटिल जिन्होंने
नागझरी को हराने में सबसे ज्यादा रन बनाए थे वो ये नयन पाटिल। उनका बल्ला क्या वापिस चलेगा? जो नागझरी का हर्ष किया था उन्होंने क्या छूटने के बाद, क्या वापिस वो पारी दोहराएंगे नयन पाटिल? बहुत सारे सवाल है दोस्तों, मजा आएगा क्योंकि ये टूर्नामेंट आसमान के ऊंचाई को छू रही है। इस बार डे है लेकिन अगले साल फरवरी में 2 महीने का इंतजार करिए। 2 महीने बाद इसी मैदान पर ये नाइट मैच आपको देखने मिलेंगे। इसी कमेटी के द्वारा आपको शक्ति प्रदर्शन देखने मिलेगा। गेंदबाज तैयार, दूर है, लाइन को दूर रखा, दिशा खराब है, दिशाहीन बॉल, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन मिलेंगे। 12-30, 15 का रन रेट। अब नारिवली के लिए मौका बनेगा। नारिवली ये आती है ठाणे से, बेलवली आती है रायगढ़ से। आज रायगढ़ ठाणे की 2 टीमें अपना नसीब आजमा रही है। मिस टाइमिंग, सबसे बड़ी विकेट होगी, 3 खिलाड़ी के बीच में गिरी है। 3 तिगड़ा, काम बिगड़ा, सेफ है ये और मिलेंगे महज 2। नयन जब तक है नारिवली सेफ है। 101 इनका है जर्सी नंबर, लाल रंग, और ये फायर ब्रिगेड का कॉलिंग नंबर है। अगर ये नंबर डायल करेंगे तो फायर ब्रिगेड की गाड़ी आ सकती है जो आग बुझाती है, और जरूरत है या आग बुझाने की। समीकरण बहुत दूर है। 11 गेंदे 28। मैच ऑन, रोमांचक मुकाबला। क्या नयन ब्रिगेड फिनिश करेंगे या गेंदबाज अभी छोड़ गए? धीमी गति की बॉल, थोड़ी पटकी थी इन्होंने, टाइमिंग नहीं जज कर पाए नयन। क्या ये गलती है? नहीं, 2 कंप्लीट। नयन का रन अप लंबा है और इसी 2 के साथ स्ट्राइक अपने खाते में रखेंगे। धीमे धीमे मुकाबला धीरे धीरे आगे बढ़ रहा है। 11 गेंदों में 28 थे, 10 गेंद पे 26। मुकाबला अब नारिवली के पक्ष में थोड़ा झुक रहा है। मजा आएगा दोस्तों क्योंकि ये सेमीफाइनल है। गेंदबाज अभी सोर गए, तलाश है उन्हें विकेटों की, और गेंदबाज को बल्लेबाज को तलाश है रनों की। किसकी तलाश पूरी होगी? 10-26 शरीर पे लगी है, ऊंचाई बहुत है गेंद में, रनअप पूरा किया, बैकअप नहीं है। अगर होता तो डायरेक्ट हिट करते। बाल बाल बच्चे नयन, मैच 1 मिलेगा। 1 के बाद 10 गेंद 26 थे, 9 गेंदे 25। महागुरु क्या लगता है 9-25? और आज किसी भी मैच में 50 नहीं बने ना। निश्चित रूप से यदि बात करें अभी भी इस ओवर की अंतिम 3 गेंदें बची और 3 गेंदों के ऊपर यदि बड़ा स्ट्रोक आता है तो निश्चित रूप से यहाँ पर कमबैक करने का मौका है। लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है ना, लेंथ, लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से ये फोकस कर रहे गेंदबाज। इसका मतलब है कि बल्लेबाज को आजादी नहीं मिल रही है। जी, ये हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। मंझा हुआ गेंदबाज है अभी, ये देखिए ये कितना मंझा हुआ गेंदबाज है। महागुरु ऐसी गेंदबाजी होनी चाहिए क्योंकि जो हाइट फैक्टर है गेंद का, फ्लाई हो रही है, परफ्यूम डिलीवरी। ये गेंद में ज्यादा बाउंस देखने मिला, तेज तरार गेंद थी, बल्लेबाज जगह से अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। कमाल की गेंदबाजी, ये होता है सेमीफाइनल का एफर्ट, 100% कमिटमेंट। शरीर पे लगी है, दूर है, अब डायरेक्ट हिट करेंगे, फिर से बैकअप नहीं है। अभी छोड़ गए शांत है लेकिन गेंदबाजी पैसा वसूल। बहुत ही ज्यादा प्रेशर है नारिवली पे। माना कि करण फुलोरे और आदित्य नयन पाटिल है जो मजे हुए बल्लेबाज है लेकिन उनको रोक के रखा है। समीकरण जरूर बताएंगे। आखिरी गेंद बची है, 13 गेंदें और जीत के लिए चाहिए 25। आखिरी गेंद 7 गेंद 25। यस अंपायर, अभी छोड़ के 7-25। 5 नंबर की जर्सी चमक गई। कंजूसी गेंदबाजी, कोई बड़ा स्ट्रोक नहीं इनके ओवर में। फुल टॉस देखिए वो भी वेस्ट हुआ। शॉर्ट फाइन लेग, लॉन्ग लेग पर गेंद जाती हुई, नजदीक आएंगे फील्डर, थ्रो करेंगे, 2 मुकम्मल, ओवर समाप्त। कमाल का ये मैच हुआ। अभी सोरगे की पैसा वसूल गेंदबाजी, ये लायक है गेंदबाजी जीत की। इनके ओवर में सबसे कम रन गए सागर। 1 वाइड बॉल के बाद इनके ओवर में 9 रन गए। अब रन बनते हुए स्कोर कार्ड पर 18 रन, 1 ओव्हर 22। तर अंश 11 खेळणे क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे। संगनायक नाणेफेकीसाठी आपण रेडी राहायचे आहे। अंश 11 खेरने गो टू मेगा फाइनल। 1 ओवर 22 चाहिए, कंपलसरी चेसिंग। लेग बाइट्स के भी 1 रन गए थे, उसे जोड़ा जाएगा। यस, 22 चाहिए, कंपलसरी 22। प्रेशर अब नारिवली टीम पर ज्यादा होगा। जब तक नयन है नारिवली सेफ है, लेकिन क्या नयन का बल्ला चलेगा आज और आखिरी गेंदबाज कौन होगा? दोनों भी टीम की बात करें तो आई गावदेवी के नाम से खेल रही है। आई गावदेवी बेलवली, आई गावदेवी नारिवली।
दोनों टीमें अपने भगवान के नाम से क्रिकेट खेल रही है यहाँ पर। छह बाईस 12वें खिलाड़ी है आपका, कंफर्म कर सकते हैं, स्कोर बिल्कुल सही है। 12th मैन है इसीलिए रखा जाता है 12th मैन। 6-22 गेम ऑन, रोमांचक मैच। प्रतीक आए बॉलिंग के लिए। प्रतीक आखिरी ओवर, करण फुलोरे बहुत शांत है। अभी सोरगे ने मौका नहीं दिया हाथ खोलने का, क्या अभी हाथ खोलेंगे करण फुलोरे अब प्रतीक के खिलाफ? सभी गेंद इंपॉर्टेंट है। फुल यहां पर हाफ ट्रैकर पुल किया, स्लॉट में गई, प्लॉट में बिग हिट, बॉल डिपॉजिट पब्लिक स्टैंड 6 रनों के लिए। कोण जाईल फायनल? कौन जाईल फाइनलला? एकनाथ माली सर की आवाज आपने सुनी, ये कव्वाली डीजे पे बजे अभी। कौन जाईल फाइनलला, कौन जाएगा फाइनल में? टिकट टू मेगा फाइनल। जैसे स्लॉट में वैसे गई प्लॉट में, डिपॉजिट 6 रन। आप जीत का समीकरण 16 5 गेंदों पर। अभी सोरगे ने जो मेहनत की थी उस पर प्रतीक ने पानी फेरा, और ये पहली गेंद पे टाइमिंग शॉट, मजा आएगा। करण फुलोरे है, 6 रनों की बढ़ोतरी। प्रेशर ऑन बेलवली टीम, फील्डिंग परिवर्तन। 5-16 4-16। व्हाट अ मैच। उछाले, प्रतीक को कान मंत्र मिला, वही गेंद डाली जो खिलाड़ी ने कहा था उन्हें, और ये सपोर्ट होता है टीम का। 4-16 4 चौके, ये इतिहास होगा अगर करण बनाते, ये चेस करते। 29 नंबर की जर्सी प्रतीक। थोड़ा रुके, बल्ले के स्लॉट में, प्रॉपर टाइमिंग, बिग हिट, क कड़क शॉट, क्वालिटी क्रिकेट। संबाटा का रैप सुना, क्वालिटी, ये क्वालिटी स्ट्रोक है। 3 बॉल 10, 12 मिले 3 बॉल पे, 3 बॉल 10 कंपल्सरी। नारिवली 2 मुकाबले हारते हारते जीती है नारिवली। सुपर 12, सुपर 6, ये सुपर 3। क्या वापस वो नक्शा बदलेगी? इस टीम ने आखिरी ओवर में तहलका मचाया 2 बार, ये वापस वही कर रही है जी। वो 2 मैच में किया था कारनामा, ये तख्ता पलट कर रही है। 3-10, प्रेशर ऑन बॉलर। व्हाट अ मैच। जल्दबाजी करे, फाइनल बचा है दोस्तों, डे मैच है, डे नाइट नहीं, प्लीज कॉपरेट। अम्ब्रेला फील्डिंग, क्लोज फील्डर रखा है हम बल्लेबाज को कंफ्यूज करने के लिए। 3-10, अंपायर उन्हें वार्न कर रहे हैं, उनको कहाँ खड़ा रहना है, शांत रहना है। ये नियम होते हैं क्रिकेट के, बल्लेबाज को डिस्टर्ब ना हो, कोई हरकत ना हो उनकी ओर से। 3-10, प्रतीक, करण, ये बल्ले के स्लॉट में, हवा में गेंद है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, कैच इंपॉर्टेंट, जी छूट गई। ये प्रेशर दिख रहा है चेहरे पे, ये प्रेशर होता है भाई। 1 2 3 4 के लिए आउट हुए, ये 3 मिलेंगे। जरूरत नहीं थी नयन, आप भी मार सकते थे, कोई बात नहीं। जय नयन की गलती नहीं है, शायद वो दौड़ना चाहते। करण फॉर्म में, स्ट्राइक रोटेट हुई, बात अच्छी है। 3 मिले, 2 गेंद 7 रन कंपल्सरी। ये छक्का तो चाहिए, चौका तो चाहिए। 2 गेंद 7, करण को मौका दिया नयन ने। करण आप खेलिए, ये नयन का कहना था। व्हाट अ मैच। 2 गेंद 7, ये होता है सेमीफाइनल। गरम गरम मुकाबला, सुपर मुकाबला। पहले 2 छक्के आए थे, उसके बाद 3 आए, यानी कि 15 आए 4 गेंदों में। 22 चाहिए थे, 22 चाहिए थे प्लीज। 2 चेंडू नंतर मैदानामध्ये एंट्री होईल। 2 चेंडू आहे शिल्लक, त्यानंतर रॉयल एंट्री। फक्त 2 चेंडू, सामना आपल्याला थांबवायचा नाही, मान्यवरांना विनंती आहे। 12th मैन है आपका। बघा मान्यवर थांबलेले आहेत, त्यांचा आभार व्यक्त करू। खेळ स्टार्ट असेल बघा। 2 चेंडू आहे, 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज। 2 गेंद 7 रन। मुकाबला पसंद आए तो जोरदार तालियां, ये सबसे इंपॉर्टेंट गेंद है। 1 रन तो कंपल्सरी चाहिए नारिवली, तब जाके आखिरी गेंद पे बड़ा स्ट्रोक मारने का मौका। 2 गेंद 7, जी बैट कट है। 1 गेंद 7, अब क्या होगा भाई? लगी है। ये ऐसे रन तो आप अभी ले नहीं सकते। 1 बॉल 7, 1 बॉल 7 ना। अब बेलवली टीम आगे, लेकिन एक हाथ खराब गेंद वापसी देगी। सुपर मैच,
मजा आया। काश अगर करण 1 रन लेते तो बात बनती आखिरी गेंद पे, लेकिन बेलवली आगे गई। स्पर्धेची नियमावली आहे बघा, कंपल्सरी चेसिंग म्हणजे एका चेंडूवर 7 धावांची गरज आहे गावदेवी नारिवली क्रिकेट संघाला। 1 गेंद 7 रन, क्या किस्मत के सहारे आएगी अंदर नारिवली। प्रतीक तो गलती नहीं करेंगे। 1 बॉल 7 और दिशा दी इस बार घुमाकर और जी 1 रन। जी नहीं, फील्डिंग बेहतर है और इसी के साथ बेलवली जीत गई। मेगा फाइनल होगा बेलवली खेरने। थँक्स प्रवीण, इथे अतिशय दमदार लढत झाली नारिवली क्रिकेट संघ आणि या लढतीमध्ये गावदेवी बेलवली क्रिकेट संघाने विजय संपादित केला, अंतिम फेरीमध्ये दाखल झालं। तुमचं अभिनंदन नारिवली क्रिकेट संघ, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। शर्यत जिंकव आम्ही